चोरीमारी नाही, भांडण नाही. रामचंद्र प्रभूंच्या बाबतीमध्ये असं सांगतात अयोध्या नगरीच्या बाबतीत की एके दिवशी एका शेतकऱ्याने आपली शेतजमीन दुसऱ्या शेतकऱ्याला विकली. विकत घेतलेली ती जमीन नांगरताना त्याला खाली मोहरांचा हंडा सापडला. त्यांनी तो हंडा काढला आणि ज्याने ती जमीन विकली होती त्या शेतकऱ्याकडे जाऊन म्हणाला, हा मोहरांचा हंडा तुमच्या जमिनीत सापडला, हा तुमचा, तुम्ही घ्या. त्यांनी सांगितलं, या हंड्यावर माझा अधिकार नाही, कारण ही जमीन विकली आहे. या जमिनीतून जे येईल ते आता तुझं आहे. ते पीक असो अथवा धन असो ते तुझं आहे, ते मी घेणार नाही. तो म्हणाला, हे जमिनीत असलेलं आधीपासून असलेलं द्रव्य हे काही माझ्या कष्टानं उगवलेलं धन नाही आहे, ते पीक नाही आहे, त्यामुळे ह्याच्यावर तुमचाच अधिकार आहे. तो म्हणाला, माझा या धनाशी काही संबंध नाही. हा म्हणाला, हे मी घेणार नाही. मग ज्याने ती जमीन विकत घेतली होती तो रामचंद्र प्रभूकडे गेला आणि म्हणाला, मला त्याच्यावर खटला भरायचा आहे. का तर त्याच्या जमिनीत मला सापडलेलं द्रव्य तो घेत नाही म्हणून. अयोध्येची कल्पना इतकी बास आहे. काय अयोध्या असेल याचा विचार करा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, घे. तो म्हणलं, माझं नाहीच आहे तर मी का घेऊ, मी जमीन विकली आहे. एखादा मनुष्य ज्या वेळेला एखादी जमीन विकतो त्या जमिनीमध्ये विहीर असेल तर विहिरीतून आधीपासून येणारं पाणी हे काही मूळ मालकाच्या मालकीचं असतं काय? ज्याला विकलं त्याच्या मालकीची ती विहीर. मी काही खणून बघितलं नव्हतं या जमिनीमध्ये काय आहे काय नाही. असेल ती जमीन त्याला विकली आहे. तो म्हणाला, दुसऱ्याचं द्रव्य मला वापरायचं नाही, माझ्या कष्टाने मला मिळेल तेवढंच मला वापरायचं. मग रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, काय करायचं? मग शेवटी त्यांनी असं ठरवलं की हे द्रव्य तुलाही नको तुलाही नको. रामचंद्र प्रभूंनी मग त्यांनी सांगितलं, आम्हाला दोघांनाही नको असेल तर राजकोषामध्ये जमा करा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, माझ्या राजकोषामध्ये ठेवायला जागा नाही, हे कुठून घेऊ, मला नको. मग काय करायचं काय याचं? मग रामचंद्र प्रभूंनी ते द्रव्य एका चौकामध्ये सर्वांना दिसेल अशा पद्धतीनं मांडून ठेवलं आणि ज्यांना ती गरज आहे त्यांनी ते द्रव्य न्यावं असं म्हणून जाहीर केलं. भर चौकामध्ये ते द्रव्य नेऊन ठेवलं. अयोध्येचं रामचंद्र प्रभूंचं राज्य संपेपर्यंत त्याच्यातली एकही मोहर कुणीही उचलली नाही. आणि नंतर ते द्रव्य भोजराजाचं राज्य सुरू झालं. आणि त्याच्यानंतर आता हे जर आपल्याकडे घडलं असतं, मी फक्त कल्पनाच करू शकतो याची, म्हणजे याचा विस्तार तर करूच शकत नाही, याची फक्त कल्पनाच करू शकतो. मुळात तर असं होतच नाही. पण एखाद्या वेळेला राजाने ते द्रव्य चौकात ठेवलं तर ते सकाळ नाही तासाभरापर्यंत राहील याची शाश्वती नाही. कारण राजा ते द्रव्य चौकात ठेवणार नाही, तो त्याच्या घरी घेऊन जाणार नाही का? आपले मंत्री विलक्षण आहेत. अशी ही अयोध्या नगरी आहे. त्या छांदोग्य उपनिषदामध्ये नमेस्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपहा असं वर्णन आलंय. नाना हिताग्निर ना विद्वान ना स्वैरिणी कुतहा छंदोग्य उपनिषदात आलंय. काय म्हणे, माझ्या राज्यामध्ये कोणी चोर नाही. नमेस्तेनो जनपदे, माझ्या जनपदामध्ये माझ्या राज्यामध्ये नमेस्तेनो कोणी चोर नाही आहे. न कदर्यो, माझ्या राज्यामध्ये कोणी कृपण नाही आहे. न मद्यपहा, कोणी दारू पिणारा माझ्या राज्यामध्ये नाही आहे. नाना हिताग्निर, माझ्या राज्यामध्ये यज्ञकार्य न करणारा कोणी नाही आहे. ना विद्वान, अविद्वान, मूर्ख, अज्ञानी असा माझ्या राज्यामध्ये कोणी नाही आहे. माझ्या राज्यामध्ये न स्वैराचरण करणारा कोणी नाही. तर मग स्वैरिणी कशी असेल? स्वैरिणी कुतहा, असूच शकत नाही. माझ्या राज्यामध्ये हे काही नाही. छंदोग्य उपनिषदामध्ये वर्णन आलंय एका राजाचं. हे सगळं कशा करता सांगतो तर अयोध्या ही नगरी अशा पद्धतीची आहे.
अयुध काय आहे, अयोध्या असं तिचं नाव आहे. अवध असा हा प्रांत आहे. जिथं युद्ध नाही ती अयोध्या आहे, जिथं वध नाही तो अवध प्रांत आहे. कसलं युद्ध नाही, कसलंच युद्ध नाही. युद्धाचा आपण अयोध्या कांडामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला खरं तर त्याचा विचार करता येईल, पण वेळ मिळणार नाही. तर आत्ता जाता जाता नुसती कल्पना तरी मांडून जातो. सामान्यतः काय होतं की शांत जीवन आहे, शांत नगरी आहे, गाव फार शांत आहे, कोणी कोणाशी भांडत नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते भांडण दुसऱ्याबरोबर नसतं याच्यामध्ये आश्चर्य नाही आहे. मनुष्य दुसऱ्याबरोबर जरी भांडत नसला तरी बऱ्याच वेळेला त्याचा स्वतः बरोबर एक स्वतंत्र वाद चालू असतो. तो वाद विकल्पातून येतो, तो वाद अविचारातून येतो, तो वाद अविवेकातून येतो, अज्ञानातून निर्माण होतो. करावं की न करावं अशा दोलायमान अवस्थेमध्ये माणसाच्या अंतःकरणामध्ये संघर्ष चालू असतो. तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतरबाह्य जग आणि मन. हे तुकोबाराय बोलतात ना, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आहे. 3 जोड्या विरोधात्मक तुकोबारायांनी या चरणामध्ये मांडल्या. रात्री दिवस एक जोडी, अंतरबाह्य दुसरी जोडी, जग आणि मन ही तिसरी जोडी. या 3 जोड्यांचं एक जोडीचं दुसऱ्या जोडी बरोबर नाही, या 3 जोड्यांचं आपापतः युद्ध चालू असतं. त्याच्यामुळे त्याचे विकल्प मांडायचे झाले तर लांबलचक विकल्प आहेत. रात्री दिवस अंतर्बाह्य जग आणि मन असं आहे ना. आंतरजगताचं बाह्य जगताशी रात्री चालू असणारं युद्ध, आंतरजगताचं अंतर्मनाशी दिवसा चालू असणारं युद्ध, असे जर विकल्प मांडायचे ठरवले तर किती युद्ध निर्माण होतात मानवी जीवनामध्ये याची कल्पना करा फक्त. अंतर्बाह्य जग आणि मन, आतलं जग आणि बाहेरचं जग याच्यात अंतर आहे, त्याच्यात युद्ध होत असतं. आतलं जग आणि बाहेरचं मन याच्यात युद्ध होत असतं. बाहेरचं जग आणि आतलं मन याच्यात युद्ध होत असतं. बाहेरचं जग आणि आतलं मन याच्यातलं दिवसाचं युद्ध वेगळं असतं आणि रात्रीचं युद्ध वेगळं असतं. हे केवढे विकल्प आहेत आणि हे सगळे युद्ध आमच्या अंतःकरणामध्ये चालू आहेत. आम्हाला कल्पनाच नाहीये की आमचं अंतःकरण म्हणजे रणांगण आहे, रणांगण. आणि हे रणांगण जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत त्या अंतःकरणामध्ये परमात्मा कसा प्रकट होईल. त्याच्याकरता मग काय करावं लागेल, याच्याकरता गीता वाचा वगैरे वगैरे आपण नेहमी सांगतो. त्या संबंधामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली गीता ही फक्त कौरव पांडवांच्या युद्धाकरता नसून ती अंतर्बाह्य जग आणि मन ह्याच्याकरता ती गीता जास्त महत्वाची आहे. ही युद्ध आमची चालूच आहेत. माझंच मन मला विचारत असतं. आपण म्हणतो ना, माझ्या एका मनाला असं वाटलं पण दुसरं मन म्हणालं. हे 2-2 मनं कुठून आणली आपण? 2 मनं नसतात माणसाला, अंतःकरण एक असतं. नाही हो, माझं एक मन म्हणत होतं जावं म्हणून, पण दुसरं मन म्हणालं जाऊ दे नकोच जायला म्हणून घरी बसलो. मग दुसऱ्या मनाचं का ऐकलं, पहिल्या मनाचं का नाही ऐकलं? याच्याकडे आमच्याकडे तार्किक उत्तर नाही. पण हे आम्ही म्हणतो आमचं एक मन आणि आमचं दुसरं मन. हे कुठलं एक मन आणि दुसरं मन कुणाबरोबर भांडतायत? ती 2 मनं आपापसातच भांडतायत. ती 2 मनं भांडतच नसतात. एकच मन आमच्या अंतःकरणामध्ये संकल्प विकल्प निर्माण करून आम्हाला 2 वेगळ्या परिस्थितीमध्ये विचार करायला भाग पाडत असतं. आमच्या अंतरंगात भांडण लावायला बाहेरचं कुणी लागतच नाही. मनच विकल्प करतं आणि मग त्या विकल्पामध्ये आम्ही अडकून जातो. बरं, ते विकल्प खरे असतात का, तार्किक असतात का, याच्याशी काही कर्तव्य नसतं. विकल्प करणं, संकल्प विकल्पात्मकम इदम अंतःकरणम मनः, ही मन हे मनाचं लक्षण आहे वेदांतामध्ये. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. नाथ महाराजांनी म्हटलंय, अविद्या कल्पना येणे झाला जीव मायोपाधी शिव भोगी जेतो. हरिपाठ वाचा नाथ महाराजांचा आपण. अविद्या कल्पना ह्याच्यातच आम्ही अडकलेलो आहोत, संकल्प विकल्प ह्याच्यातच आहोत.
मग हे केलं तर काय होईल, मग तसं जर नाही झालं तर, अरे करून तर बघ आधी. काही नाही, आम्ही आमच्या कल्पनेत कल्पना करा, तुम्ही एका घरात आहात, घरातले सगळे बाहेर गेलेले आहेत, रात्रीची वेळ आहे, रात्री यायला उशीर होईल म्हणून घरातल्या सगळ्यांनी सांगितलं आम्ही तुला रात्री उठवणार नाही, आम्ही बाहेरून कुलूप लावून जाऊ, आम्ही येऊ, कुलूप उघडू, घरात येऊन झोपून जाऊ, तुला उठवणार नाही. ठीक आहे, सगळे बाहेर गेलेत, आपापले फोन घेऊन गेलेत, काही नाही, गावाच्या बाहेर दूर आपलं घर आहे शेतामध्ये, आणि अचानक आपलं घर, आपण रात्री घरात झोपलेलो असताना आपलं घर पेटलं. धाड 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 घर पेटलं. बाहेर जावं तर बाहेर दाराला बाहेरून कुलूप आहे, मागचा रस्ता नाही, वर जायला जिना नाही, खिडक्यांना बाहेरून गज लावलेले, हातात फोन नाही, पेटलेलं घर गावातल्या लोकांना दिसत नाही कारण इतक्या लांब शेतामध्ये आहे. कुणाशी संपर्क करावा, आरडाओरडा करावा तर जवळपास कोणी नाही आहे. हे गेलेत कार्यक्रमाला कुठल्या तरी, रात्री येतील 2-4 वाजता, तोपर्यंत घर जळून भस्मसात झालेलं असेल आणि घराबरोबर आपणही. घर धडाडून पेटलेलं आहे, आपण आरडाओरडा करतोय पण कुणाच्या कानावर जात नाहीये, खिडक्यातून आपण बाहेर पडू शकत नाही, दाराला बाहेरून कुलूप लावलेलं आहे, दार तोडण्या एवढं सामर्थ्य आपल्या ठिकाणी नाही आहे, दुसरा बाहेर पडण्यासाठी मार्ग नाही आहे, आणि ते घर तर असं जळायला लागलंय की ते पाण्याने शांत होण्याची शक्यता नाही आहे. आता अशा पेटलेल्या घरातून बाहेर पडण्याकरता आपण काय केलं पाहिजे? पुष्कळ विचार आहेत, पण या कशाचाही उपयोग होत नाही कारण मार्गच नाही आहे. मग काय करा? जळून मरा? नाही ना, आम्हाला मरायचं नाही आहे. मग अशा घरातून बाहेर पडायचंय, आम्ही प्रयत्न करतो आहोत पण होत नाहीये, काहीच कुठूनच मार्ग नाहीये, काहीच युक्ती सापडत नाहीये. मग या घरातून, जळत्या घरातून बाहेर पडायचं कसं? त्याला एक उपाय आहे. काय उपाय आहे? तुम्ही कल्पना करणं बंद करा. कारण मी काय म्हटलं होतं, तुम्ही कल्पना करा की तुम्ही एका घरात अडकला आहात, घराला बाहेरून कुलूप आहे, घर पेटलेलं आहे, घरात कोणी नाही, आरडाओरडा केला तरी आवाज जात नाही. मग काय करा? कल्पना करू नका ना, तुम्ही सुटलात. आम्ही कल्पना करतो, आमचं मन आम्हाला कल्पनेने अडकवत असतं, आणि हेच मन संकल्प आणि विकल्प या 2 रूपानं आमच्या अंतःकरणात भांडण लावत असतं. मग ती कल्पना करेल जगताच्या बद्दल आणि विकल्प मांडेल परमार्थाबद्दल. कल्पना करेल परमार्थाची, विकल्प मांडेल प्रपंचाचा. ती कल्पना करेल दिवसाची, विकल्प मांडेल रात्रीचा. ही अशी युद्ध आमच्या अंतःकरणामध्ये अखंड चालू आहेत, अखंड चालू आहेत. आम्हाला कळत नाही ही युद्ध आमच्या मनामध्ये चालू आहेत. 5 वाजले, रामायणाला जायचंय, घराबाहेर पाऊल टाकेपर्यंत जायचंय, पाऊल टाकताना वाटतं आज जाऊ नये का, झालं संपलं, एवढाच विचार येतो. आज नाही गेलं तर काय, अजून चालूच नाही, रामाचा जन्मच नाही अजून, राहू दे, जन्म झाल्यावर पुढे जाऊ, आज राहू दे. असं मनात विकल्प आला की मनुष्य घरी बसतो, पण घरी बसल्यानंतर त्याला 8 वाजेपर्यंत वाटत राहतं गेलो असतो तर बरं झालं असतं. म्हणजे तिथंही धड समाधान नाही आणि इथंही यायचं नाही. याला म्हणायचं युद्ध. हे युद्ध चालू असतं की नाही? चालू असतं. इकडे आलं तर समाधान नाही, इकडे येऊन बसलं, काय वाटलं होतं तेव्हा एका मनाला की जाऊ नये म्हणून, नसतो आलो तर बरं झालं असतं. इथं बसलं तिथलं स्मरण, तिथं बसलं इथलं स्मरण. आता काय करायचं? ही युद्ध आमची चालू आहेत. हा अवध प्रांत आहे. अयोध्या नगरीमध्ये कुणाच्याही मनामध्ये विकल्पाचं युद्ध नव्हतं, कारण रामचंद्र प्रभूंचं राज्य आहे, रघुकुलाचं राज्य आहे. या राज्यामध्ये कुणाच्याच अंतःकरणामध्ये विकल्प नाही आहेत. काय करावं आणि काय करू नये या संबंधामध्ये काही विचार नाही. त्यामुळे या राज्याला न्यायाची गरज नाही, न्यायालयाची गरज नाही आहे. पण रामचंद्र प्रभूंच्या कार्यकाळामध्ये न्यायालय स्थापन करावं लागल्याचं वर्णन वाल्मिकी ऋषींनी केलंय. कुत्र्याला न्याय दिला, त्या पक्षाला न्याय दिला, वगैरे वगैरेची अनेक उदाहरणं नंतर येतात. अशी ही अवध नगरी आहे, अयोध्या नगरी आहे.
या नगरीवर हरिश्चंद्रासारख्या त्यागी पुरुषाचं राज्य झालेलं आहे. त्यांची चरित्र आली आहेत. मी सांगणार नाही आहे. दिलीपाचं राज्य झालेलं आहे. ज्यांनी गंगा आणली, गंगा आणण्याचा प्रारंभ केला. भगीरथाने नंतर आणली, पण प्रारंभ झाला तो दिलीपाच्या राज्यामध्ये झाला. तिथून सुरू झालेलं हे चरित्र आहे. हे सगळे रामचंद्र प्रभूंचे पूर्वज आहेत. इक्ष्वाकू पासूनचा विचार आहे. अशा मोठमोठ्या राजांनी ज्या राज्यावर राज्य केलेलं आहे, असा हा अवध प्रांतातली ही अयोध्या नगरी. या नगरीवर अजराजा आणि इंदुमती यांच्यापासून जन्माला आलेल्या दशरथाचं राज्य चालू आहे. अजराजा आणि इंदुमती या दोघांच्या विवाहाचा प्रसंग रघुवंश सुंदर पद्धतीनं कालिदासांनी रंगवलाय. हे लग्न कसं झालं, काय झालं, पुष्कळ विचार त्याचा आलाय, विस्ताराने वर्णन आलंय. याच वर्णनामध्ये कालिदासाच्या मुखातून बाहेर पडलेल्या एका दृष्टांतामुळे कालिदासाचं नाव दीपशिखा कालिदास असं पडलंय. मागे एकदा बोललो होतो आपण. त्याला दीपशिखा कालिदास म्हणतात, कारण दीपशिखेचा दृष्टांत रघुवंशाचा या अजराजाच्या आणि इंदुमतीच्या लग्नाच्याच प्रसंगामध्ये आलेला आहे. ते दीपशिखा म्हणजे मशाल. या दीपशिखेचा एक दृष्टांत दिला गेला. तो साहित्यातला सगळ्यात नाजूक दृष्टांत सांगितला जातो. संचारिणी दीपशिखेव रात्रौ यम यम व्यतीयाय पतिम वरासा नरेंद्र मार्गाट इव प्रपेदे विवर्ण भाव ससभूमी पालहा. हा श्लोक संस्कृत साहित्यामधला सगळ्यात नाजूक भावाचा श्लोक मानला जातो. आणि या श्लोकामधून इंदुमतीच्या संबंधानं दिलं गेलेला दीपशिखेचं उदाहरण, याच्यावरून कालिदासाला दीपशिखा कालिदास असं नाव पडलं. कारण इतका नाजूक दृष्टांत परत कुणीही दिला नाही असं संस्कृत साहित्यामध्ये मानलं जातं. या अजराजाच्या गळ्यामध्ये इंदुमतीने माळ घातली आणि त्या दोघांना दशरथ नावाचा राजा झाला. या दशरथाचं राज्य चालू आहे. दशरथाच्या राज्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे, काही कमी नाही आहे. दशरथाचं राज्य आनंदाचं राज्य आहे. अजराजा ते रावणाने अजराजावरही एकदा आक्रमण केल्याचं वर्णन आहे. त्या अद्भुत रामायणातला विचार आहे. अद्भुत रामायणात आला. आता त्या प्रसंगात येईल, पण आहे तर सांगतो. रावणाने सगळ्या देवांना बंदीखान्यात टाकलं. रावणाचा उल्लेख जो रामायणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतो ना, तो विश्वामित्राच्या मुखातून येतो. रामचंद्र प्रभूंचं शिक्षण झाल्यानंतर विश्वामित्र यज्ञरक्षणाकरता जेव्हा रामचंद्र प्रभूंना घेऊन जातात, त्यावेळेला दशरथ जे त्यांना नको म्हणतात, त्या दशरथाला समजावण्याकरता रावणाचा पहिला उल्लेख आहे. आणि दशरथासमोर रावणाचा उल्लेख करण्याचं कारण, या रावणाने दशरथाच्या वडिलांवरती आक्रमण केलेलं आहे. रावणाने सगळ्या देवतांना बंदीखान्यात ठेवलं आणि वेगवेगळ्या देवतांना वेगवेगळी कामं वाटून दिली. नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलंय, समर्थांनी केलंय. त्याच्यामध्ये कुणाला काय, त्या गणपतीला गाढवं वळायचं काम होतं, ब्रह्मदेवाला फुलं तोडून आणून देण्याचं काम होतं, वायूला नगर झाडण्याचं काम होतं. अशी वेगवेगळी कामं त्यांनी दिलेली. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक देवता आहे, तिचं नाव आहे षष्ठी देवता. षष्ठी देवता. आपल्याला षष्ठी देवता म्हटलं तर कळत नाही. तिचं नाव आहे सटवी. हा, हे कळतं. कारण सटवी पूजन असताना बाळंतिणीच्या खोलीमध्ये ते 5 दिवस बाळंतिणीला पूर्ण झाल्यानंतर 6व्या दिवशी षष्ठी देवीची, सटवीची पूजा असते. तिला षष्ठी देवीची 6व्या दिवशी ती येते म्हणून षष्ठी देवी आहे. ती रात्री येते आणि अर्भकाच्या कपाळावर त्याचं भाकीत लिहून जाते, म्हणून त्या दिवशी रात्री बाळंतिणीच्या खोलीमधली समयी शांत होऊ देत नाहीत, कारण तिने प्रकाशामध्ये नीट लिहावं म्हणून.
आता बायकांचा भाव आहे, त्याला काय करता, आणि ते आहे सांगितलं गेलंय, ठीक आहे. त्या सटवीकडे रावण झोपायला आल्यानंतर त्याचे पाय दाबायचं काम होतं. एके दिवशी झालं असं की रावणाला यायला थोडा वेळ लागला आणि त्या सटवीला असं वाटलं की याला यायला वेळ लागतोय आणि आज एका बालकाची आपल्याला जाऊन विधिलिखित एका बालकाचं लिहायचंय, आपण रावण यायच्या आत जाऊ आणि पटकन येऊ. म्हणून ती बाहेर पडली आणि रावण आला. ती दिसली नाही. रावण पडला तेवढ्यात ती आली आणि आल्याबरोबर रावण चिडला. मी सांगितलेलं काम सोडून कुठे गेली होतीस? मग रावण तिला बोलला, सटवे, तिचं नावच आहे, आता मी काय करू, मी काही शिवी देणारा माणूस नाही, हे नाव आहे तिचं, षष्ठी सटवी नाव आहे तिचं. म्हणून रावणाने तिला शिवी देऊन विचारलं, सटवे कुठे गेली होतीस? मग तिने सांगितलं, मला असं असं काम दिलेलं आहे ब्रह्मदेवाने, त्यामुळे प्रत्येक बालकाच्या कपाळावरती त्याचं भाकीत मला लिहावं लागतं. रावण म्हणाला, सगळ्यांच्या कपाळावर तूच लिहिते? हो. माझ्याही कपाळावर तूच लिहिलं असशील? तिने सांगितलं, हो, तुमचा 6वा दिवस मला आठवतो. मग रावणाने तिला हे अद्भुत रामायणात फार अद्भुत सांगितलंय. मग रावणाने तिला विचारलं, माझ्या कपाळावर जर तू भाकीत लिहिलं असशील तर मग मला बाकीचं काही सांगू नको, माझं मरण कधी आहे तेवढं सांग, माझं मरण कधी आहे तेवढं सांग. असं म्हणल्यानंतर ती म्हणाली की मला लिहायला सांगितलंय, मला सांगायला सांगितलेलं नाही. मला लिहिता येतं, लिहिलेलं वाचता येत नाही. स्वयं अपि लिखितम स्वयं न वाचयति. मला लिहिता येतं पण वाचता असं कसं होईल? मला लिहिता येतं, कपाळावर मी लिहिते, पण मला सांगता येत नाही, मला वाचता येत नाही. तो म्हणाला, तसं चालणार नाही, तू माझी दासी आहेस ना, बऱ्या बोलानं सांग मला. ती म्हणाली, मला खरंच ती परवानगी नाही आहे, पण मी तुम्हाला एक युक्ती सांगते. म्हणून तिने असं सांगितलं की तुम्ही हातावरती थोडंसं कुंकू घ्या, ते कुंकू दोन्ही हातांना व्यवस्थित चोळा, मग तुमच्या हातावर एक वाक्य निर्माण होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तुमचं मरण कधी. हे सांगितल्यानंतर त्यांनी ते केलं. आता शेवटी काय आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये मरण सांगू नये असा संकेत आहे. कुणाचंही मरण कधीही कोणाला सांगू नये ज्योतिषाने, कोणत्याच ज्योतिषाने सांगू नये, आणि सांगतही नाहीत. तुम्ही विचारून बघा, सांगत नाहीत ज्योतिषी. पण त्याला उत्सुकता इतकी, तो म्हणाला बघू तरी. त्याने ते घेतलं आणि त्याच्या हातावरती असं वाक्य उमटलं की अजराजाचा मुलगा दशरथ, दशरथाच्या पोटी राम, आणि रामाच्या हातून मरण, असं आलं. त्यावेळेला रावणाने असा विचार केला की आता अजराजाचं राज्य चालू आहे ना, मग आता एक काम करू, आपण आत्ताच अजराजाला मारून टाकू, म्हणजे दशरथ व्हायचा प्रश्न नाही, दशरथ नाही तर राम नाही. म्हणून मी थोडक्यात सांगतो, ही कथा फार विस्ताराने आली आहे. म्हणून रावणाने काय केलं, संपत्ती गोळा केली, ते सैन्य गोळा केलं आणि अजराजाच्या अयोध्येवर स्वारी केली. अयोध्येवर जेव्हा रावण चालून यायला लागला तेव्हा अजराजाला कळलं की एक कुणीतरी रावण नावाचा राजा आक्रमण करतोय. अजराजाने सांगितलं, ठीक आहे, मी पण क्षत्रिय आहे. त्यांनी आपलं सगळं सैन्य गोळा केलं आणि अयोध्येच्या बाहेर येऊन उभा राहिला, या. आणि जेव्हा रावण जवळ आला तेव्हा त्यांनी बघितलं अजराजाचं सैन्य इतकं मोठं होतं की रावणाला वाटलं अजराजा सोडून द्या, त्याचे सैन्यच आपल्याला मारून टाकेल, नको जायला. त्यांनी युद्ध थांबवलं. पण अजराजाला मारलं तर दशरथ जन्माला येणार नाही, दशरथ नाही तर राम नाही, मग आपल्याला मरण नाही, असा विचार त्याच्या मनात असल्यामुळे त्याने अजराजाकडे व्यक्तिगत जाऊन अशी विनंती केली की मला तुमच्याबरोबर युद्ध करायचं आहे, पण एवढ्या सैन्यांचं मरण कशा करता, तुम्ही आणि आम्ही मल्लयुद्ध करू. अजराजा म्हणाला, तसं करू, हरकत नाही, आपण मल्लयुद्ध करू. मग मल्लयुद्ध करू म्हणून दोघांनाही ठरवलं, याला कोणीतरी साक्षी पाहिजे, पंच पाहिजे, निर्णय देणारा निर्णायक कोणीतरी पाहिजे. मग कोण आहे? मग ते गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने विचारलं, कशा करता युद्ध करताय?
अजराजाने सांगितलं मला माहिती नाही, हा माझ्यावर चालून आला म्हणून मी युद्धाला तयार झालोय, माझं काही घेणं देणं नाही, मला खुमखुमी नाही भांडायची. रावणाला प्रचंड खुमखुमी भांडायची. त्या सहस्त्रार्जुनाबरोबर त्यांनी नदीत उभा असून संध्या करताना वाद काढला हो त्या सहस्त्रार्जुनाबरोबर त्या रावणाने. काही कारण नव्हतं. अजराजाने सांगितलं मला माहित नाही, याने माझ्यावर आक्रमण केलंय. मग ब्रह्मदेवाने रावणाला विचारलंय कशा करता रे, भांडण कशा करता, काय यांनी तुझं काही एक गुंठा घेतलाय का, बांधावरून वाद आहेत काय, काय झालं काय म्हणून एकमेकांवर उठला जीवावर. रावणाने सांगितलं काही नाही, याचा मुलगा मुलाचा मुलगा म्हणजे याच्या नातवाकडून मला मरण आहे म्हणून याचा काटा काढतो म्हणजे सगळाच प्रश्न मिटेल, म्हणून युद्ध करायचंय. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं. ब्रह्मदेवाने सांगितलं एवढंच आहे ना, कशा करता मग त्रास घेतोस. हे बघ मी तुला एक उपाय सांगतो. काय उपाय? हा समोर जो तुला एक मोठा दरवाजा होता तिथं, हा मोठा दरवाजा दिसतोय ना, दिसतोय. हा दरवाजा ज्या दिवशी उघडेल, हा दरवाजा ज्या दिवशी उघडेल त्या दिवशी अजराजा मरणार आहे. तू काही करू नको, याच्याबरोबर युद्ध केलंस तर हा मल्लयुद्धामध्ये तुला मारून टाकेल, हा दरवाजाच मोडून टाकणार, सगळाच प्रश्न मिटेल. रावणाला तो प्रस्ताव बरा वाटला. रावण त्या दरवाजाजवळ गेला आणि अंगात होती नव्हती तेवढी ताकद काढून जीव खाऊन त्यांनी त्या दरवाजावर लाथ मारली. तो दरवाजा किंचित हल्ला, मोडला नाहीच, किंचित हल्ला. आणि हल्ल्याबरोबर त्या दरवाजाच्या आतून एक इतकी कर्कश आरोळी बाहेर आली की रावण त्या आवाजाला सहन करू शकला नाही, चक्कर येऊन पडला. ब्रह्मदेव पुढे झाले, त्यांनी पाणी गिणी मारून त्या रावणाला सावध केलं. सावध झाल्यानंतर ब्रह्मदेवानी सांगितलं अरे काय झालं तोंडलाव, केवढा आवाज आहे, मी सहनच करू शकलो नाही, घाबरलो, मी घरी येऊन पडलो. ब्रह्मदेवानी सांगितलं बरं जाऊ दे, अजून एकदा तो म्हणला आता प्रयत्न नाही, आता मी मरीनच. केवढा आवाज आहे, कोण आहे तो? ब्रह्मदेव म्हणाले मला माहिती नाही, तू विचार जाऊन. रावण दरवाजाजवळ गेला आणि दरवाजाला हात न लावता बाहेरून त्याने विचारलं कोण आहे आत, कोण ओरडला आत्ता, काय झालं? मी रावण आहे, मी आत्ता दरवाजावर लाथ मारली. कुणाचा आवाज आला आतून? आतून एक आवाज आला, त्यांनी सांगितलं मी भस्मासूर आहे. भगवंताच्या पत्नीचा नाद केल्यामुळे भगवंतानी मला जाळून टाकलंय. पार्वतीची अपेक्षा निर्माण झाली, डोक्यावर हात ठेवायला गेला वगैरे वगैरे, कथा भस्मासुराची माहिती आहे आपल्याला. आणि तिथून मला इथं आणून बांधून ठेवलंय, माझे दोन्ही हात दोन्ही पाय साखळदंडाने बांधून टाकलेत, माझे डोळे सताड उघडेत, माझ्या डोळ्यांच्या बुबुळावरती लोखंडाच्या तीक्ष्ण आर्या टेकवलेल्या आहेत आणि त्याची 2 टोकं समोरच्या दारावर टेकवलेली आहेत. आत्ता कोणीतरी एका मूर्खानं बाहेरून त्या दाराला धक्का दिलाय, ते आर्या माझ्या डोळ्यात खुपसल्या आहेत, त्यामुळं मी ओरडलोय. रावण म्हणाला मग आता हे किती दिवस असं तुमचं चालणार आहे? तो म्हणाला मी ही चौकशी केली आहे, मला असं कळलंय की रावण नावाचा कोणीतरी एक मूर्ख असुरी या जगतामध्ये जन्माला येणार आहे, तोही माझ्याप्रमाणे देवाच्या बायकोवर डोळा ठेवणार आहे आणि मग त्याला रामचंद्र प्रभू भगवान स्वतः मारणार आहेत आणि तो मेला की त्याला इथं आणून उभं करणार आहेत. मग रावणाने ठरवलं की अजराजाला मारण्यामध्ये काही तात्पर्य नाही, आम्हाला हे भोगावं लागेल, हा कर्माचा विपाक आहे, तर असं ठरलेलं असेल तर असंच होईल. त्या अजराजाच्या पोटी दशरथाचा जन्म आहे. दशरथ अतिशय चांगल्या स्वभावाचे, सत्शील सज्जन अशा स्वभावाचे राजे आहेत. त्यांना 3 राण्या आहेत. एक आहे कौसल्या, दुसरी आहे सुमित्रा आणि तिसरी आहे कैकेयी. या 3 राण्यांच्या संबंधानं फार चांगला विचार रामायणामध्ये मांडला गेलाय. कितपत मी विस्तार करू शकेन, कितपत वेळ माझ्या हातात असेल मला माहिती नाही, परंतु भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी त्याची फार सुंदर चिकित्सा केली आहे. नाथ महाराज म्हणतात या 3 राण्या ही बुद्धीची प्रतीक आहेत. एक सुबुद्धी आहे, दुसरी शुद्ध बुद्धी आहे आणि तिसरी कुबुद्धी आहे.
या कुबुद्धीला बिघडवणारी दुर्बुद्धी नावाची मंथरा ही कैकेयी बरोबर तिच्या माहेरून आलेली आहे. माणसाच्या जीवनाची अयोध्या व्हावी का माणसाच्या जीवनाचा रावण व्हावा हे शेवटी माणसाच्या बुद्धीवर ठरत असतं. आपण ती बुद्धी, म्हणून तुकोबारांनी देवाला प्रार्थना करताना हे म्हटलंय, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. हे नारायणा, आमच्या ठिकाणी दुर्बुद्धी कधीही उपजू देऊ नको, जन्माला येऊ देऊ नको. कारण हे सगळे बुद्धीचे खेळ आहेत. आमच्या जीवनामध्ये नंदनवन फुलावं तरी ते बुद्धीनंच फुलणार आहे आणि आमच्या जीवनाचा नरक व्हावा तरी तो बुद्धीनंच होणार आहे.